नमस्कार। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त 13 दिवस उरलेत। ऐन नवरात्राच्या धामधुमीत प्रचाराचा गरबा चांगलाच घुमू लागलाय। प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे। असं असतानाच आम्ही घेऊन येतोय एक खास ओपिनियन पोल। झी 24 तास आणि तालीम रिसर्च संस्था यांनी तयार केलेला हा अत्यंत विश्वसनीय ओपिनियन पोल। शिवसेना भाजप युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी फुटल्यानंतर पुढच्या 4 दिवसात संपूर्ण महाराष्ट्राला कवेत घेणारा हा पहिला वायला ओपिनियन पोल। महाराष्ट्राची गादी नेमकी कोणाला मिळणार याचा ठाम, अचूक आणि अभ्यासू निष्कर्ष तुम्हाला या ओपिनियन पोल मधून आम्ही दाखवणार आहोत। महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघापैकी सर्वसमावेशक अशा 30 मतदारसंघांचा सॅम्पल सर्वे करण्यात आला। विविध जातीपाती, धर्म, वयोगट, नोकरीधंदा, व्यवसाय अशा भिन्न सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या ग्रामीण, शहरी भागातल्या महिला आणि पुरुष मतदारांचा सर्वे करून हा ओपिनियन पोल तयार करण्यात आलाय। तब्बल 3451 मतदारांचा सॅम्पल साईज घेऊन प्रत्येक मतदारसंघाचा लेखाजोखा तयार करण्यात आलाय। अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने उपलब्ध आकडेवारीची शास्त्रोक्त माहिती, काही निष्कर्ष या ओपिनियन पोलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। एखाद्या राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला मत देताना मतदाराच्या मनात नेमकं काय बरं असतं या सगळ्याचं तपशीलवार विश्लेषण पुढच्या 2 तासात आपण पाहणार आहोत। काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कारभारावर जनता समाधानी आहे का? नाराज असेल तर नेमकी किती नाराज आहे? आणि नाराज असलीच तर त्याचा फायदा कोणाला बरं नेमका होणार आहे? यंदाच्या निवडणूक प्रचारात महत्त्वाचे मुद्दे तरी कोणते आहेत? लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा प्रभाव विधानसभेतल्या मतदानावर पडणार आहे का? आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या 120 दिवसांच्या कारभाराचं प्रतिबिंब महाराष्ट्रातल्या निवडणुकीत उमटणार आहे का? किंबहुना मोदींच्या नावानं मतं मागणाऱ्या भाजपला याचा कितपत फायदा होणार आहे? शिवसेना भाजप युती तुटल्यानं जास्त फटका कुणाला बसणार आहे? काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी फुटल्यानं कुणाचं जास्त नुकसान होणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणाचं सरकार यावं असं आता लोकांना वाटतंय? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेण्यासाठी पाहूयात आमचा हा 2 तासाचा विशेष कार्यक्रम ओपिनियन पोल। आज हा ओपिनियन पोल मी सादर करणार आहे तेव्हा काही मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे। आपल्या बरोबर आहेत हर्षवर्धन पाटील। हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत। हर्षवर्धनजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत। नमस्कार। आपल्या बरोबर आहेत किरीट सोमय्या। किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत। किरीट सोमय्याजी, आपलंही स्वागत। आपल्या बरोबर आहेत अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे हे देखील आपल्या बरोबर आहेत। आणि 4 राजकीय विश्लेषक आपल्या बरोबर आहेत। अभय देशपांडे, तुमचं स्वागत। रविकिरण देशमुख आणि संदीप प्रधान या दोघांचं स्वागत। आणि आपल्याबरोबर काही क्षणात असणार आहेत शुभांगी खापरे। या ओपिनियन पोलला सुरुवात करताना मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, युती आणि आघाडी हे दोन्ही तुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या 30 मतदारसंघात सॅम्पल साईज 30 मतदारसंघ आणि मतदारसंघात जाऊन प्रत्येक मतदारसंघात 3451 अशा एकूण मुलाखती घेऊन ओपिनियन पोलचा हा निष्कर्ष आम्ही आपल्या समोर आणतोय। ओपिनियन पोलला सुरुवात करण्यापूर्वी मी एक सांगतो की यानंतर आणखीन 2 ओपिनियन पोल घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे। हे निष्कर्ष जे आहेत ते युती आणि आघाडी तुटल्यानंतर उमेदवार जाहीर होत असतानाचे आहेत। उमेदवार जाहीर झाल्यानंतर प्रचाराचा रंग भरल्यानंतर याच्या आकड्यात काहीसा बदल होऊ शकतो, परंतु आत्ताचे जे आहेत ते कल, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रेंड असं म्हणतो, ते ट्रेंड मात्र आपल्या समोर मी सादर करतोय। आपण पहिला प्रश्न घेऊया। ओपिनियन पोलचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आघाडी सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहात का? आघाडी सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहात का? बघूया आपण जनतेने काय उत्तर दिलंय। होय असं म्हणतायत 29.3, नाही असं म्हणतायत 50% लोक, तर सांगता येत नाही, ठरवलेलं नाही अशा प्रकारे 10.7% लोक सांगतायत की आम्ही अजून ठरवलेलं नाही। हाच प्रश्न घेऊन मी जातोय हर्षवर्धन पाटील, सर्वप्रथम आपल्याकडे। हर्षवर्धनजी, जवळपास आपण पाहताय 50% लोक आघाडी सरकारच्या एकूणच कारभारावर समाधानी नाही आहेत। ही तुमच्यासाठी
एक धोक्याची घंटा नाहीये? नाही, मला असं वाटतं की ह्याच्यामध्येच आता आपल्याला उत्तर मिळेल. सांगतो. सरकारच्या कामकाजावरती समाधानाची टक्केवारी 39.3 आहे आणि नाही म्हणणाराची टक्केवारी 50% आहे आणि सांगता येत नाही असे 10 आहेत, 10.7. म्हणजे सांगता येत नाहीत म्हणजे त्यांनी त्यांचं मतच दिलेलं नाही असं आपण क्षणभर त्याचा विचार करू. पण नाही म्हणणाराच्या 50% मध्ये किती पक्ष आहेत हा सुद्धा विचार करावा लागेल आपल्याला. होय म्हणणाराच्या मध्ये किती पक्ष आहेत आणि आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता हे सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने इलेक्शनला सामोरे गेल्यामुळं मला असं वाटतं की ही निवडणूक विधानसभेची खूप रंगतदार होणार आहे, त्यात काही शंकाच नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं लोकांना आता आपली मतदान करण्याची जी काही पद्धत आहे ती मोकळ्या वातावरणामध्ये होईल आता. आणि म्हणून ठीक आहे, आता काम करताना सगळीच कामं होत नाहीत म्हणून कदाचित नाराजी थोडीफार असू शकते, नाही असं नाही. परंतु सरकारमध्ये काम करताना निश्चितच राज्यातल्या जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतलेले आहेत. कदाचित काय निर्णय आम्ही लोकांच्यापर्यंत पोचू शकलो नसो, असं पण घडलं असेल. परंतु एकंदरीत जर पाहिलं आपण तर परफॉर्मन्स वाईज जर बघितलं आपण तर 39.3 म्हणजे जवळपास समाधान करण्याच्या संदर्भातले, कारण नाही म्हणणाऱ्याची सांगता येत नाही अशी पण 10% आहेत. त्यामुळं कदाचित आता हे तुम्ही आता मगाशी सांगितलं की हा ओपिनियन पोल तुम्ही उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतरचा केलेला आहे आणि 3241 का काहीतरी लोकांचा प्रत्येक याच्यामध्ये आपण सॅम्पल सर्वे केलेला आहे साधारणतः 30 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये. त्यानंतर बरंचसं नाट्यमय काही घटना घडलेल्या आहेत, कारण AB फॉर्म, पुन्हा विड्रॉल, पुन्हा काहींनी कुणाला पाठिंबा, पुन्हा ते सगळी. त्यामुळे मला असं वाटतं की अजून एक 4-5 दिवसानंतर हळूहळू याचं चित्र स्पष्ट होईल. आपल्याबरोबर अंकुश काकडे आहेत. अंकुश काकडे यांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो. अंकुश काकडे, आघाडी सरकारवर जरी आत्ता आकड्यांच्या आधारे हर्षवर्धनजी त्याचा एक वेगळा अर्थ लावत असले तरी 50% लोक आघाडीच्या कारभारावर नाराज आहेत. सवाल तर हाच आहे की नाराजगी कशामुळे आहे? मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा येण्यामुळं, फाईलवर सही न करण्यामुळं, का राष्ट्रवादीच्या नेत्यांवर, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळं? नेमकं असमाधान कशामुळे प्रकट होत आहे? डॉक्टर निरगुडकर, बोला. आपण युती तुटली आणि आघाडी तुटली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण हा सॅम्पल सर्वे घेतलाय. जवळपास 3,500 लोकांचं मत त्याच्यामध्ये आजमावून घेतलंय. आमचे नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले ते खरं आहे की ठीक आहे, जवळपास 39.3 म्हणजे जवळपास 40% लोक समाधानी आहेत आणि 10% लोकांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं नाही. याच्यामध्ये सुद्धा 50% लोक जे नाही म्हणतायत त्याच्यामध्ये एक आपल्याला लक्षामध्ये येईल की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेली परिस्थिती आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 15 वर्षामध्ये आघाडी सरकारने जी काही आम्ही कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही, त्याचा फटका लोकसभेला आम्हाला बसला. तो फार मोठा फटका होता. म्हणजे जर त्यावेळेला जर का तो सॅम्पल सर्वे घेतला असता तर आमच्या आघाडीच्या कामगिरीवरती समाधानी नाही असं मत जवळपास 65-70% गेलं असतं. पण गेल्या 3 महिन्यामध्ये हे मत कमी होत आलंय, म्हणजे 50% वरती आलेलं आहे. आपण म्हणाला दुसऱ्याच दिवशी घेतला, दुसऱ्या दिवसापर्यंत युतीमधल्या नेत्यांनी एकमेकाच्या विरोधामध्ये बोलायचं नाही असं ठरवलेलं होतं. परंतु गेल्या 2-3 दिवसामध्ये आपण पाहिलं असेल, शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, हे एकमेकांवरती कोणत्या प्रकारची टीका करतायत. त्याच्यामुळे उद्या जर का आपण यांचा सॅम्पल सर्वे घेतला तर ज्या लोकांनी 50% असमाधानी दाखवले ते कदाचित म्हणतील की पूर्वीचं सरकार बरं, अशा पद्धतीने हे युती हे दोन्ही एक पक्ष एकमेकाच्या. अंकुश काकडे, पूर्वीचं सरकार बरं हे क्षणभर मी खरं मानतोय. आपल्याबरोबर किरीट सोमय्या आहेत. किरीट सोमय्या, आपण पाहिलेत आघाडीच्या एकेकाळच्या एकत्र असणाऱ्या 2 नेत्यांनी याचं विश्लेषण कशा प्रकारे केलेलं आहे, परंतु या आकड्यातून असमाधान दिसतंय एवढं मात्र नक्की, हे असमाधान राष्ट्रवादीचं आहे का काँग्रेसचं आहे यापेक्षा सुद्धा ते एक अँटी इन्कम्बन्सी म्हणजेच प्रस्थापितांच्या विरोधातलं अशा प्रकारचं मत आहे. काय सांगाल त्याबद्दल? आपण जसं सुरुवातीतच म्हटलं, अजून तर प्रचाराची सुरुवात होत आहे. अजून मोदी मैदानात उतरत आहे. आज जर 50% लोकांना असं वाटत असेल की हे सरकार हे आमच्यासाठी नाही,
मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो की ज्यावेळी लोकांना यांच्या भ्रष्टाचारांचं घोटाळ्यांचे जे बाकी जे यांनी व्यभिचार अत्याचार अनाचार हे जे सगळं केलं, नेत्यांनी जे एस्टेट जमवले, विकासाच्या नावाने विनाश केला, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी लोकांच्या पुढे जाणार त्यावेळी ह्या असमाधानाचं प्रमाण मला असं वाटतं 75% पर्यंत पोहोचणार आहे. फक्त एंटी एस्टॅब्लिशमेंट 15 वर्षाची एवढं नाही, केलं काय मला सांगा, काय केलं काय? म्हणजे कुपोषण आहेत, उपोषण आहे, विजेच्या नावाने अंधार आहे, रस्त्याच्या नावाने फक्त टोल आणि त्या टोलचा पोल आहे. या सगळ्या परिस्थितीत काँग्रेस एनसीपी विरुद्ध जो असंतोष आहे त्याला आता वाटा मिळणार आहेत आणि जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत रिपीट होणार. किरीट सोमय्या, पॉइंट वेल टेकन. तुम्ही जे सांगताय त्याचे दोन या 50%चे 2 निष्कर्ष आपल्याकडे दोन्ही राजकीय पक्ष मांडताना दिसत आहेत. हर्षवर्धनजी म्हणतायत हे 50% आहेत ते कमी होतील, तर किरीट सोमय्या म्हणतायत हे 50% म्हणजे आघाडी सरकारच्या कामगिरीवर आम्ही समाधानी नाही, ते वाढत जाणार आहे. रविकिरण देशमुख, मला तुम्ही सांगा, सिंचनाला पाणी नाही आणि शेतीमालाला भाव नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या 3 गोष्टींवरून एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे असंतोष आहे. हा सगळा असंतोष या इथे दिसतोय कारण जे मतदारसंघ आपण घेतलेले आहेत त्यात ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही मतदारसंघांचा समावेश आहे. काय आहे की आपल्याकडे ज्या काही समस्या असतात ग्रामीण भागामध्ये त्या समस्या सरकारने सोडवाव्या अशी अपेक्षा असते लोकांची. कारण बहुतेक गोष्टी सरकारच्या ताब्यात आहेत. सिंचनासाठी लागणारं पाणी सरकारतर्फे बांधण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये आहे. ते किती सोडायचं, कसं सोडायचं, त्याच्यावर किती पाणीपट्टी आकारायची, त्यासाठी भांडणं आहेत आपल्याकडे. आजही गेल्या 50-54 वर्षामध्ये आपल्याकडे बरेचसे प्रकल्प अजूनही अर्धवट आहेत, कालवे निघालेले नाही आहेत. बरं, शेती आतबट्ट्याचा व्यवहार होतो वरचेवर, तिथे अडचणी येत आहेत. निसर्गाच्या पाण्यावर पावसावर आधारित शेती आहे, तिथं पाऊस जर कमी पडला तर शेतकऱ्याचं अर्थकारण बिघडतं, वर्षाचा खर्च निघत नाही, दुष्काळ, गारपीट, असे सगळे जे प्रश्न आहेत हे थोड्याफार फरकाने हे सरकारशी संबंधित असल्यामुळे जनतेचा म्हणजे प्राधान्याने शेतकऱ्यांचा रोष हा सरकारवर असतो. तर त्याचा सामना सरकारला करावाच लागतो, मग ते सरकार कुठल्याही पक्षाचं असो. कारण सरकार वेळेवर आपल्या मदतीला धावून येतंय की नाही, आलं तरी त्यात प्रामाणिकपणा आहे की नाही, आम्हाला मदत करते की नाही, ती मदत नीट पोचते की नाही, प्रशासन यंत्रणा नेमकी काय करते आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध लोक सरकारशी लावतात. आणि आपल्याकडे लोकशाही पद्धत असल्यामुळे साधारणपणे स्थानिक मंत्री, आमदार ते कुठल्या पक्षाचे आहेत याच्यावर त्याचा बराचसा कल म्हणजे ठरला जातो. त्यामुळे मला याच्यात फारसं आश्चर्य वाटत नाही. कारण आपल्याकडे आपण गेली काही वर्ष पाहतोय मराठवाडा, विदर्भ या बहुतेक भागामध्ये सिंचनाचे प्रकल्प, त्याची अवस्था ही प्रामुख्याने आपण अनेक कार्यक्रमांमधून मांडलेली आहे. त्यावेळी फार वेगळं भाष्य करण्याची गरज नाही. परंतु आर्थिक स्थिती सुधारत नाही, शेतकऱ्यांची म्हणावी तशी सुधारत नाही, याचा एक राग लोकांच्या मनामध्ये आहे. आणि गारपीट जी मागे झाली आता मराठवाड्याच्या काही भागामध्ये, विदर्भाच्या काही भागामध्ये, त्याच्यामुळे खूप मोठी नाराजी लोकांमध्ये होती. आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आपल्याकडे फारसा ज्या पद्धतीने सुटायला पाहिजे त्या पद्धतीने सुटत नाही आहे. तर मला वाटतं की ही टक्केवारी जी आपल्या ओपिनियन पोलमध्ये आलेली आहे ही साधारणपणे त्याच्यावर त्याचा भर जास्त दिसतोय मला. बरोबर आहे. आपण रविकिरण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मुद्द्यांच्या निकषावर मतदान करणार? कोणत्या मुद्द्यांच्या निकषावर मतदान करणार? आपण पाहताय काम 57.8%, तर व्यक्तिमत्व, उमेदवाराचं जे व्यक्तिमत्व आहे 21.5%. आपण पाहताय की काय प्रकारचं उमेदवारांचे निकष हे आपल्याकडे लावले जातात आणि ते निकष पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कोणते निकष येतात. महागाई आहे, बेरोजगारी आहे, रस्ते, वीज, पाणी आहे, भ्रष्टाचार आहे, आर्थिक विकास आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा आरक्षण आहे. हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो आरक्षणाचा मुद्दा फक्त 5% आहे, तर महागाईचा मुद्दा हा 74%, रस्ते, वीज, पाणी हा 63%, बेरोजगारी 60%, भ्रष्टाचार 56%, तर आर्थिक विकास 45%.
म्हणजे एक प्रकारे आरक्षण जातीचा मुद्दा आता मतदार नाकारताना दिसत आहेत, तर त्यांच्या दृष्टीनं रस्ते, वीज, पाणी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि महागाई हे महत्वाचे मुद्दे आहेत. अभय देशपांडे. मला वाटतं की मतदारांचा आजचा कल आपण लक्षात घेतला की लोकसभा असेल, विधानसभा असतील किंवा महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, उमेदवारांचं वेटेज आणि पक्षाचं वेटेज हा कॅनव्हास जेवढा छोटा होत जातो त्या प्रमाणात वाढत जातं. परंतु सरकार 15 वर्ष सत्तेत असलेल्या सरकारच्या बद्दलचा रोष, त्याचवेळी मध्यंतरीच्या काळात युतीमध्ये जागा वाटपासाठी झालेला किळसवाणा तो प्रकार, या सगळ्या पार्श्वभूमीवर हा झालेला सर्वे आहे. त्यामुळे मला वाटतं की 15 वर्षाच्या सरकारच्या विरुद्ध जी अँटी इन्कम्बन्सी अपेक्षित असते त्यापेक्षा कमी दिसते. ही मला वाटतं की हर्षवर्धन पाटील आणि अंकुश काकडे यांना दिलासा देणारी गोष्ट आहे. या सर्वेमध्ये आपल्याला लक्षात येतं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे लोकांच्या दृष्टीने आज, तो महागाईचा आहे. म्हणजे केवळ भावनिक प्रश्नावर राजकारण करणारे जे पक्ष असतात किंवा त्या मुद्द्यावर राजकारण करणारे पक्ष असतात त्यांना फारसं वेटेज मिळणार नाही. महागाई असेल किंवा BSP ज्याला म्हणतात, राजकारणातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो, तो दिलेला आहे. तर हे जे मुद्दे आहेत ते थेटपणे सरकारच्या विरुद्ध जाणारे मुद्दे आहेत. परंतु आत्ता आपण समाधानी आहात का ज्यावेळेस विचारता, त्यावेळेस जे 50% होतात तेच मुद्दे, मग हे मुद्दे महत्त्वाचे आहेत म्हटल्यानंतर 63-75 पर्यंत जातात. म्हणून मला वाटतं की यामध्ये जर आपण त्याचा एक सुवर्ण मध्य काढला तर असं लक्षात येईल की सरकारच्या विरुद्ध रोष आहे, परंतु त्याला पर्याय देणाऱ्या विरोधी पक्षाची क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता त्या मानाने कमी झालेली आहे. आणि त्याचं रिफ्लेक्शन या सगळ्या इश्यूमध्ये मला वाटतं की आतापर्यंत 2 प्रकारच्या ज्या आकडेवारी आल्यात त्या स्पष्टपणे दिसत आहे. संदीप प्रधान, फक्त 5% निकष हा आरक्षणाच्या मुद्द्यावर आहे. म्हणजे एक प्रकारे मतदार आता पूर्णपणे प्रगल्भ झालाय किंवा नवा मतदार आहे, त्याला आरक्षणापेक्षा सुद्धा बिजली, पाणी, सडक हे मुद्दे महत्वाचे वाटत आहेत. बरोबर आहे. आणि याची सुरुवात थोडीशी मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी जे सुशासन आणि विकास हा मुद्दा जो सगळ्या प्रचारामध्ये अग्रभागी आणला त्यामुळे झालेला आहे. आणि हे जे सगळे जातीय प्रचार असेल, एक आपल्याकडची 2004ची निवडणूक असेल ती मला वाटतं जेम्स लेनच्या प्रकरणावरून झाली, एक जातीय प्रचारच झाला. मराठा आरक्षणाचा विषय तर गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये सुरूच आहे. तर असे जे विषय आहेत त्याच्यापासून पूर्णपणे लक्ष बाजूला करून आता विकास, सुशासन याच्यावरती लक्ष आलंय आणि त्याचेच हे परिणाम आहेत असं मला वाटतं. फक्त मला जे एक वाटतंय त्याच्यातलं असं आहे की सत्तेमध्ये 15 वर्ष राहिलेला पक्ष, दोन्ही पक्ष, आत्ता आम्ही काय केलं हे सांगण्यापेक्षा सुद्धा गेल्या 4 दिवसांमध्ये, म्हणजे हा तुमचा सर्वे आला त्याच्याच काळामध्ये असेल, ते सतत सांगतायत की गेल्या काही दिवसामध्ये बिल्डरांची एवढी प्रकरणं हातावेगळी झाली, आता आम्ही जर सत्तेत आलो, मुख्यमंत्र्यांनी जी हातावेगळी केली त्याची चौकशी करू. किंवा पलीकडून राष्ट्रवादी काँग्रेसवरती आरोप होत आहेत की बेकायदा कामं करण्यासाठी आमच्यावरती दबाव होता. म्हणजे केलेली कामं ते सांगतच नाहीत. त्यामुळे आत्ता जी अँटी इन्कम्बन्सी एक 50% दिसते, लोकांचं मत वाईट आहे, ते मला असं वाटतं की झपाट्याने वाढून, मगाशी जो उल्लेख झाला की 70-80% व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही, अशा पद्धतीने एकमेकाचे कपडे फाडण्याचाच उद्योग सध्या सुरू आहे सत्ताधारी पक्षाचा. विरोधी पक्ष तर त्या दृष्टिकोनातून चालूच आहे. म्हणजे शिवसेना भाजपमधल्या वादाचा तर उल्लेख आत्ता अभयनी पण केला की ज्या पद्धतीने जागा वाटपांचा वाद झाला. पण आता कुठेतरी सेना भाजप ते वाद अधिक वाढू नये अशी भाषा हळूहळू करायला लागलेली आहे. कारण त्यांना लक्षात आलंय की जर भविष्यात सत्ता आपल्याला ताब्यात घ्यायची तर आता आपापसात वाद करत बसलो तर त्याचा वाईट परिणाम आपल्यावरती होईल, आपल्या प्रचारावरती होईल. पण आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मात्र केलेली कामं सांगण्यापेक्षा एकमेकांवर आरोप करण्यामध्ये धन्यता मानतायत. हे वास्तव नाकारता येत नाही. बरोबर आहे. आपण संदीपजी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नावर जनतेनं काय उत्तर दिलंय ते पाहूया. उमेदवाराला कोणत्या निकषांवर मतदान करणार? काम, व्यक्तिमत्व, पक्ष, जात, धर्म किंवा सांगता येत नाही किंवा अजून ठरवलेलं नाही. 57.8% लोक सांगतायत काम, तर व्यक्तिमत्व, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, अप्रोचेबल आहे का, तो आमची सांगितलेली कामं करतो का, किंवा त्याहीपेक्षा सुद्धा मुळात आमच्यासाठी उपलब्ध आहे का, त्याच्याकरता 21.5, पक्षासाठी 12.3, जात धर्म 2.5, तर सांगता येत नाही म्हणजे अजून मत कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार हे ठरवलेलं नाही, हे 5.9%. मी एक थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला यातला एक वेगळा विश्लेषण जे केलेलं आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो. आपण पाहताय
काम आणि व्यक्तिमत्व या दोन गोष्टींना प्रचंड मोठ्या प्रमाणावर महत्व देताना दिसत आहेत. म्हणजेच एक प्रकारे कोणत्याही प्रकारची लाट आता इथे दिसत नाहीये. रविकिरण देशमुख, थोडक्यात उत्तर काय आहे तुमचं? मला वाटतं लोकशाही प्रगल्भ होण्याचं हे लक्षण आहे आणि ही बाब अतिशय सुखावह आहे की लोक काम कोण करतो, कुठला लोकप्रतिनिधी कार्यक्षम आहे, त्याचं व्यक्तिमत्व अर्थातच त्याचं चारित्र्य हे कसं आहे याकडे लोक लक्ष देत आहेत. या दोन्हीची बेरीज होते जवळपास 78%. जर 100रातले 78 लोक जर अशा मताचे असतील, सॅम्पल सर्वे जरी असला तरी मला वाटतं हे लोकशाहीसाठी खूप चांगलं लक्षण आहे. आणि पक्ष बघून फक्त 12.5% लोक ठरवत आहेत. म्हणजे याचा अर्थ केवळ माझ्याकडे अमुक एका पक्षाची उमेदवारी आहे म्हणजे माझ्याकडं व्हिसा आहे आणि मी तिथे एंट्री करू शकतो महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा पार्लमेंटमध्ये असं समजण्याचं मुळीच कारण नाही. याचंच हे निदर्शक आहे असं मला वाटतं आणि हे चांगलं आहे, काही हरकत नाही त्याला. किरीट सोमय्या, आपण पाहताय काम आणि व्यक्तिमत्व, लोकांना काम करणारा, विकास करणारा माणूस हवाय. कुठल्याही प्रकारची लाट आता इथं दिसत नाहीये. उमेदवार निवडतानाच्या निकषांमध्ये कामाला आणि व्यक्तिमत्वाला महत्व आहे. तुमच्या पक्षासाठी हे शुभचिन्ह आहे की आणखीन काही? मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. लोक आता भावनेपेक्षा काम, डेव्हलपमेंट, विकास, लीडरशिप, विजन, डायनेमिझम याच्याकडे जातात. त्याचबरोबर गेले 5 वर्ष जे सत्तेवर होते त्यांनी काय केलं त्याचा लेखाजोखा पण पाहतात. ह्यात पक्षही पाहणार, कारण की शेवटी गेले 15 वर्ष ज्याचे सरकार आहे त्यांची तुलना करताना ते त्याचे निगेटिव्ह मार्क त्या पक्षातर्फे जो उभा आहे त्यालाच देणार आहेत. त्याचबरोबर त्या पक्ष जे सरकारमध्ये होतं त्यांनी जे भ्रष्टाचार केला त्याचे पण निगेटिव्ह मार्क त्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवावी लागणार की याला वेटेज असते. एक सिटिंग आमदार आहे तर सिटिंग आमदार जो आहे त्याला एक नेहमी फायदा आणि तोटा असतो. तोटा हा बाबा तू गेले 5 वर्ष कुठे होतं, माझा वस्तीत आलाच नाही, माझा वस्तीत पाणी नाही मिळालं, माझा इथे शेतकऱ्यांचा आत्महत्या होत होत्या त्यावेळी तू कुठे होता, हा सिटिंग आमदारांच्या बाबतीत असतो. परंतु जो नवीन उमेदवार उभा राहतो त्याचं चारित्र्य, त्याची पर्सनॅलिटी, त्याचे विचार, त्याची लोकांचा जे त्याला तो कथा प्रकाराने कम्युनिकेशन करतो. म्हणून माझ्या दृष्टीने जे आपला जो सर्वेचा एका पाठोपाठ एक जो प्रश्न आणि त्याचं जे विश्लेषण येते हे लोकसभा निवडणुकीत जे हिंदुस्थानाला लोकशाहीला एक वेगळी दिशा मिळाली त्याच दिशेने पुढे चाललेला आहे. नाही तर मला सांगा लोकसभेत 3 ते 11 लोक नवीन निवडून आले, पहिल्यांदा निवडून आले 311. हे जर काम, मग इथे जर कामाला 58% तर यातनं अनेक असे खासदार आहेत, 100 खासदार आहे की त्यांनी आयुष्यात आधी कोणतीच निवडणूक लढवली नव्हती. म्हणजे या सगळ्यांचं तुलनात्मक तुलना होणार. जो सिटिंग आहे सरकार मधलं त्याला जबाब द्यावा लागणार आणि जो नवीन आहे त्यांनी आपलं विजन मांडावं लागणार आहे. बॅलन्स या दिशेने पुढे जाणार. हर्षवर्धनजी, तुम्ही काय सांगाल? एक प्रकारे तुमच्या पक्षासाठी हे शुभचिन्ह आहे का? कारण तुमच्या पक्षाला सर्वात जास्त प्रश्न विचारले जातील कामाचे आणि व्यक्तिमत्वाचे. नाही, आता आपला जो आत्तापर्यंत तुम्ही जे काही ओपिनियन पोलमधले जे 3 मुद्दे जे पुढे आणले त्याच्यामध्ये दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपण जे दाखवलं ते 73% महागाईचा मुद्दा आपण दाखवला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की महागाई ही व्यक्तिगत लोकांचा त्याच्याबद्दलचा एक राग निर्माण होतोय असं चित्र दिसतंय किमान आपल्या सर्वेच्या माध्यमातून. त्यामुळे हा एक मुद्दा आपल्याला नाकारता येणार नाही. आता महागाई कोणती महागाई आहे? ती सिलेंडरची महागाई आहे, ती केरोसिनची महागाई आहे, ती साधारणतः भाजीपाल्यांची महागाई आहे किंवा दैनंदिन जीवन जगत असताना कुटुंबामध्ये ज्या अत्यावश्यक बाबी असतात त्या बाबीच्या संदर्भातली ही महागाई आहे. आता ह्याला जोडूनच आता आमचे मित्र किरीट सोमय्या सांगत होते की अजून मोदीजींचा अजून प्रचार महाराष्ट्रामध्ये व्हायचा आहे. मला असं वाटतं की मग आता जसं तुम्ही 15 वर्षाचं आमचं ऑडिट करता तसं आता हा एक वर्ग आहे आपल्या राज्यामध्ये जो विचारी वर्ग आहे. आणि मी आपल्याला सांगतो म्हणजे यावेळेस मतदार
अविचारी भावनेतनं मतदान करणार नाही, तू विचारानं मतदान करणार आहे. आणि तो विचारानं मतदान करत असताना तुम्ही 100 दिवसामध्ये काय परफॉर्मन्स दाखवला, जसं तुम्ही इकडे 15 वर्षाचं ज्यावेळेस तुलना करता, ठीक आहे 100 दिवसाचा हा काय फार मोठा कालावधी असं मी मानणार नाही, त्यांना संधी दिली पाहिजे ह्या मताचा मी पण आहे. कारण ठीक आहे लोकांनी त्यांना मॅन्डेट दिलं आहे लोकसभेला, त्यांचं स्पष्ट बहुमत आलेलं आहे आणि त्यांचं सरकार आता देशामध्ये काम करते. परंतु लोकसभेच्या निवडणुकीचा ट्रेंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि आपण जे उदयजी म्हणाला की याच्यामध्ये साधारणतः आता कुठल्याही अशा प्रकारची लाट आता महाराष्ट्रामध्ये नाही आहे, ही गोष्ट आपल्याला मान्यच करावं लागणार आहे. आता राहिला प्रश्न याच्यामध्ये काम आणि व्यक्तिमत्व, मला असं वाटतं, आणि त्यानंतर पक्ष, ह्या 3 घटक ह्या उमेदवाराच्या निवडीच्या निकषामध्ये महत्त्वाचे आहेत. फक्त कामच असेल तरी तो निवडून येईल असं काय सांगता येणार नाही. व्यक्तिमत्वावर फक्त मतदान करायचं म्हणलं तरी तो विक्ट्री गाठू शकत नाही. आणि फक्त पक्षावर जरी म्हणलं तरी तो निवडून येऊ शकत नाही. मला असं वाटतं की जो उमेदवार किंवा ज्या पक्षाचा उमेदवार ह्या 3 गोष्टीचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये होऊ शकेल, म्हणजे तो कामातनं पण पुढे आलेला असला पाहिजे, त्याचं व्यक्तिमत्वही चांगलं असलं पाहिजे आणि त्याच्या पक्षाबद्दलची सुद्धा एक क्रेडिबिलिटी ज्याला म्हणतो आपण ती सुद्धा समाजामध्ये असली पाहिजे. अशा गोष्टीचं समीकरण ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो विनिंगमध्ये येईल असं एक माझं ऑब्झर्वेशन आहे ह्या बाबतीमधलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यात असा आहे की आत्ताशी ही सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं ह्या 2014ची विधानसभेची निवडणूक ही आता ओपन फ्रीस्टाईल कुस्ती आता सांगतो, हा ओपन आहे आता हे. आणि याच्यामध्ये आता म्हणजे मतदारांना ऑप्शन्स आहेत सांगतो हा. आणि याच्यामध्ये अजून एक मुद्दा खरं म्हणजे यायला पाहिजे होता जो आम्हाला फील्डवरती जाणवतो, तो म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या या संदर्भातली स्थानिक प्रश्न पण महत्त्वाचे असतात सांगतो हा. स्थानिक प्रश्नाला सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीला अधिक महत्त्व दिलं असतं. 2 तालुके असतात, एक तालुका दुसऱ्या तालुक्यावर अन्याय करतो, तो कोण करतो ह्याच्यावर पण बरंच अवलंबून असतं सांगतो. त्याचबरोबर रिजन वाईज पण काही विषय असतात सांगतो. आणि ह्याचं रिफ्लेक्शन हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. त्याचबरोबर गेल्या 10-15 वर्षामध्ये जे कोणी तिथं काम म्हणजे एक्झिस्टिंग असतील त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, किंबहुना आता नवीन प्रश्न काय निर्माण झालेले आहेत. पण एकंदरीत मला असं वाटतं की ही गोष्ट मान्य करावं लागेल की आता महाराष्ट्रामधल्या मतदारांचा ट्रेंड हा एका विशिष्ट कल्चर ज्याला म्हणतो आपण पॉलिटिक्समधलं एक कल्चर, गुड कल्चर, त्याच्याकडे आता हे चाललेलं आहे. भावनात्मक काय मुद्दे उपस्थित करून आता महाराष्ट्रातली लोक मतदान करणार नाहीत. ते विकासाला मतदान करतील, ते व्यक्तिमत्वाला मतदान करतील, ते चांगल्या पक्षाला मतदान करतील आणि त्याचबरोबर त्या मतदारसंघातली जी स्थानिक परिस्थिती असेल त्याचाही अंतर्भाव ह्या निकषामध्ये होईल असं मला वाटतं सांगतो. आता फक्त पुढच्या प्रश्नात जाण्यापूर्वी एक छोटीशी टिप्पणी करावीशी वाटते आणि ती म्हणजे एका तालुक्यात 2 महत्त्वाचे नेते आणि 2 महत्त्वाचे वाद असल्यानंतर मात्र मतदान काय होईल हे सांगता येत नाही. विशेषतः आपण असताना हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. 4ही जाणकार याविषयी सांगू शकतील. आपल्याबरोबर पुढचा प्रश्न आहे, 2014च्या लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदान केलं होतं? 2014च्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदान केलं होतं? 26% लोकांनी भारतीय जनता पक्ष, 17.4% लोकांनी शिवसेना, काँग्रेस 21%, राष्ट्रवादी काँग्रेस 11.6%, तर मनसे 1.6%. म्हणजे एक प्रकारे जर आपण पाहिलं असेल तर जे मतदान जे निकाल लागले होते 2014च्या लोकसभा निवडणुकीचे त्याच प्रमाणात मतदान झालेलं दिसतंय. सवाल असा आहे की लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मागे उभे राहिलेला हा 26.3% मतदार विधानसभेला पण तसाच उभा राहील का? इज दी हनीमून स्टील इंटॅक्ट? काय सांगाल किरीट सोमय्या? वाढणार. वाढणाऱ्याला निकष काय द्याल तुम्ही? मला असं वाटतं की ते 26%वरून 36%वर जाणार. लोकसभेच्या वेळेला जे मतदान झालं होतं ते मोदींना मतदान होतं. मोदी म्हणजे व्यक्ती नाही, मोदी म्हणजे हिंदुस्थानाचा लोकशाहीत एक असा पद्धतीचा विकल्प पर्याय की ज्याच्या समोर देशाला कुठे घेऊन जायचं हे माहित आहे, कसं घेऊन जायचं त्याचं ऍक्शन प्लॅन आहे आणि स्वच्छता आहे, स्पष्टता आहे.
त्याचबरोबर टाइम बाउंड प्रोग्रामसह अकाउंटेबिलिटीचा कन्सेप्ट आहे. म्हणून पहा, लोकसभेच्या वेळी लोकांनी पाहिलं होतं की मोदी काय करू शकतात, पण आता गेले 4 महिन्यात लोकांनी हे पाहिलं फक्त काय करू शकतात नाही, हा माणूस 4 महिन्यात ग्लोबल लीडर झाला. म्हणून ह्या पक्षातच जर मी महाराष्ट्रात सरकार दिलं तर हे सरकार नवीन आलेलं येणारं भाजपचं सरकार माझा महाराष्ट्राला पण ग्लोबल महाराष्ट्र बनवू शकतं. जर त्या पक्षाचा नेता हिंदुस्थानाला या उंचीवर घेऊन जाऊ शकतो तर त्या पक्षाचा महाराष्ट्राचा नेता माझ्या भागातली महागाई, माझ्या भागातली बेरोजगारी, माझ्या भागातला विकास, इथे व्यक्तीचा विकास नाही, काँग्रेस एनसीबी मध्ये व्यक्तिगत बँक अकाउंटचा विकास झाला. परंतु मोदीचा राज्यात सामान्य माणसांचा बँक अकाउंटचा विकास. किरीट भाई, मी पूर्णपणे मान्य करतो की जनधन योजनेमध्ये जवळपास 4 कोटी लोकांचे कौतुक केलंय. सवाल असा आहे की सध्या जो हनीमून पिरियड आहे तो विधानसभेवर त्याचा प्रभाव पडणार का? भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2, लोकसभा आणि विधानसभेला मतदान करताना लोक वेगवेगळे निकष वापरतात का? अभय देशपांडे. नक्कीच वेगळ्या पद्धतीने मतदान होतं. लोकसभेच्या वेळेस यावेळेसची लोकसभेची निवडणूक होती ती अत्यंत वेगळी निवडणूक होती. यावेळेस म्हणजे मोदी यांच्या लिडरशिपवर, त्यांचं गुजरात मॉडेल असेल, काही असेल, पण त्यांच्या नेतृत्वावर एक ज्यांचं ॲस्पिरेशन असतं असा एक मोठा वर्ग उभा राहिला होता. त्या जी मायावी नगरी त्यांनी दुनिया उभी केली होती त्या सगळ्या नवीन अभिनव प्रचार तंत्राद्वारे, त्याच्याही मागे लोक उभे राहिले होते. परंतु आता सगळा तो हनीमून इफेक्ट तसाच कंटिन्यू होईल असं मला वाटत नाही. कारण जसं ग्लोबल लीडरचं महत्त्वाचं आहे तसं लोकल इश्यू सुद्धा महत्त्वाचे असतात. आणि आपण विधानसभेत येतो ज्यावेळेस इथं मोदी काही इथे मुख्यमंत्री पदाची निवडणूक लढवत नाहीत, तर इथं मुख्यमंत्री पदाचे त्यांचे उमेदवार कोण, त्यांच्याकडे मोदी एवढंच करिश्माई नेतृत्व आहे का, या सगळ्या बाबींचा मला वाटतं विचार होईल. त्यामुळे त्यांचा परिणाम होईल की एका पक्षाचं सरकार जे केंद्रात आहे त्याच पक्षाचं सरकार जर इथे आणलं तर त्याचा काहीतरी फायदा होईल असाही विचार करणारा वर्ग आहे. परंतु मोदी लाटेसारखीच त्याचीच तशीच लाट किंवा किरीट सोमय्या म्हणतायत तसं की त्यापेक्षाही मोठी लाट निर्माण होईल असं काही मला वाटत नाही. दुसरं एक मला वाटतं महत्त्वाचा यातला इश्यू आहे की आत्ता मागच्या निवडणुकीमध्ये केवळ भाजपा हा शिवसेना युती होती, महायुती होती, अन्य पक्ष होते. आता मतांचं विभाजन होणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्याही मताचं विभाजन होणार आहे, त्यांच्याही मताचं विभाजन होणार आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीचे निकाल जे आहेत ते फार वेगळ्या पद्धतीने लागणार आहेत. इथं तुम्हाला 100 पैकी 35 मार्क मिळवल्यानंतर तुम्ही पास होणार आहात. आता 50 मार्क घ्यायची गरज नाहीये पासिंगला आणि 35 मार्क घेणारे बरे. अगदी बरोबर आहे अभय. निवडून येण्याकरता पूर्वी जे 50-60 हजार मतं लागायची तेवढ्या मतांची गरज नाही. जेमतेम 25,000 मतं, 30,000 मतं पडली तरी सुद्धा तुम्ही निवडून येऊ शकाल. परंतु आता तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की लोकसभा आणि विधानसभेला वेगवेगळ्या निकषांवर मतदान होतं, आपण हाच एक्झॅक्टली प्रश्न लोकांना पुढचा प्रश्न म्हणून विचारला आहे. आणि तो पुढचा प्रश्न आहे, आपण आधीचा प्रश्न काय होता बघा, 2014 लोकसभा निवडणुकीत कुणाला मतदान केलं, तर पुढचा प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीत कोणाला मत द्याल. त्याच लोकांना आपण विचारलं विधानसभा निवडणुकीत कोणाला मत द्याल. आपल्या लक्षात येत आहे भाजपला 26.3% मतं देणाऱ्या लोकांनी, यावेळी 23.4% लोकांनी, म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पर्सेंटेज ऑफ वोटिंगमध्ये थोडीशी घट इकडे आपल्याला दिसते. तर शिवसेना 17.9 मार्जिनल इन्क्रीज दिसते, मनसे 1.6 तेवढंच राहिलेलं आहे, काँग्रेस 19.1 म्हणजे एक प्रकारे काँग्रेसमध्ये सुद्धा आपल्याला घट दिसते. तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याकडे सुद्धा घट दिसते. म्हणजेच लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही वेळेला मतदान वेगवेगळ्या निकषांवर होतं. अंकुश काकडे काय सांगाल? नाही, माझ्या अगोदरच्या सरच वक्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीची परिस्थिती, त्यानंतर या विधानसभेच्या निवडणुकीची परिस्थिती आणि तत्पूर्वी झालेले हे दोन्ही पक्षांचे घटस्फोट यावरती भाष्य केलं. लोकसभेच्या वेळेला एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्षाने पंतप्रधान पदाचा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केला नव्हता. किंबहुना डॉक्टर मनमोहन सिंग यांचं अतिशय चांगलं काम होतं, परंतु ते बोलण्यामध्ये किंवा त्यांचं वक्तृत्वामध्ये ते कमी पडले
आणि त्याच्या विरोधात एका छोट्याशा राज्याचं विकास मॉडेल घेऊन मोदींनी मात्र भाषणबाजी आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून घेतला. त्यांनी सरकारच्या चुकीच्या कामावरती सरकारला चुकीच्या कामावरती लक्ष केलं आणि युपीए सरकारने मात्र आम्ही केलेले चांगल्या कामाची प्रसिद्धी लोकांपर्यंत घेऊन गेलो नाही आणि त्यामुळे तो निर्णय झाला. एक प्रकारची मोदींची लाट आली होती. पण त्यानंतर झालेल्या ज्या पोटनिवडणुका होत्या त्या पोटनिवडणुकांमधलं चित्र आपण पाहिलं. महाराष्ट्रातलं ते चित्र त्या निवडणुकांपेक्षा अतिशय वेगळं आहे. महाराष्ट्रामध्ये गेली 25 वर्ष अभेद्य असं म्हणणारे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती, त्यांच्या सोबतीला लोकसभेच्या वेळेला आलेले 4 पक्ष आणि या 6 पक्षांनी एकमेकावरती सत्ता मिळवण्यासाठी किंवा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी केलेली कोरगोडी हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे. ठीक आहे, आमच्यामध्ये देखील तसं घटना घडली, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पण आम्ही एक विचार केला आणि आमचे नेते अजितदादा पवार सुरुवातीपासून म्हणत होते की एकदा या महाराष्ट्रामध्ये जे 5 महत्वाचे पक्ष आहेत त्यांनी स्वतःची ताकद आजमावून घ्यावी. कारण आम्ही ज्यावेळेला आघाडी करतो त्यावेळेला आमच्याकडे 114 जागा येतात, आमच्या मित्र पक्षाकडे काँग्रेसकडे 174 जागा येतात. त्यामुळे 174 जागांवरती जे आमचे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीला इच्छुक असतात त्यांना मात्र त्या ठिकाणी निवडणुकीला उभं राहता येत नाही आणि मग साहजिकच या पक्षामध्ये जा, त्या पक्षामध्ये जा, अपक्ष उभं राहा अशी परिस्थिती होते. थोड्याफार प्रकारे काँग्रेसची तीच परिस्थिती होते, भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेची देखील होते. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष स्वतःच्या बळावरती निवडणूक लढवते. सगळे जणांनी जास्तीत जास्त जागांवरती उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळे आता पक्ष हा निश्चितच महत्वाचा आहे, परंतु केंद्रामध्ये काय झालं याचा विचार मतदार करणार नाही. मतदार त्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत असलेल्या लोकप्रतिनिधी किती विकासाची कामं केली आहेत किंवा त्याला प्रतिस्पर्धी म्हणून जो उमेदवार उभा राहणार आहे त्याची काम करण्याची किती क्षमता आहे, व्यक्तिमत्व किंवा वक्तृत्व याला महत्व आहे. पण अशी कितीक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं नाहीये किंवा ते बोलण्यामध्ये पटत नाहीत, पण लोक त्यांना निवडून देतात. का? तर कामाच्या जोरावरती. मतदारसंघामध्ये विकासाची कामं केलेली असतील, लोकांमध्ये जनसंपर्क मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर लोक त्याला निश्चित मतं देतात. जशी जशी निवडणूक छोटी होते तसं तुमच्या व्यक्तिगत पातळीवरती ते महत्वाचं होतं. आज लोकसभेच्या वेळेला व्यक्तिगत पातळीचा परिणाम कमी होतो, पक्षाचा परिणाम किंवा देशाचं नेतृत्व करणारा कोण आहे त्याच्याकडे पाहिलं जातं. राज्याच्या बाबतीमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका जसं जसं आपण छोटी निवडणूक करतो त्यावेळेला व्यक्तिगत पातळीवरती ती व्यक्ती काम करण्यामध्ये किती तरबेज आहे, कशा पद्धतीने तिने आतापर्यंत काम केलेलं आहे याच्यावरती परिणाम होतो. आमच्या पक्षाकडे किंवा राष्ट्रवादीकडे आजपर्यंत जे आमचे उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये निश्चित चांगलं काम केलेलं आहे. बरोबर. आपण एक मिनिट मी तुमच्याकडे येतोय परंतु तुमच्या पक्षाला ज्यांनी लोकसभेमध्ये 11% लोकांनी मतदान केलं होतं ते आता घसरून खाली आलेलं आहे. ही तुमच्यासाठी एक चिंतेची बाब आहे, परंतु अत्यंत एक धोकादायक अशी सूचना ज्याला आपण म्हणू ती भारतीय जनता पक्षासाठी आहे. लोकसभेत मतदान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मतदान करणाऱ्या 26% मतदारांनी विधानसभेत तोच आकडा आता 23%वर आलाय. किरीट भाई काय सांगाल? मला असं वाटतं की आज ही स्थिती आहे. युती आम्ही वेगळे झाल्यानंतर काही दिवसांनी घेतलेला हा सर्वे हळूहळू आम्ही मैदानात आलो आहोत, आम्ही सावरलो आहोत आणि आमचं नेता आता मैदानात उतरत आहेत. 4 तारखेपासून मोदींच्या सभा सुरू होत आहेत. म्हणून तुम्ही जे म्हणतायत ही गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या गोष्टीची दखल घ्यावी लागणार की आपला जो मतदार आहे त्याचं मतदानाचं प्रमाण वाढवावं लागणार आहे. पण त्याचबरोबर मी जसं सांगितलं की आता आम्ही मैदानात उतरल्यानंतर जे सरकारने जे काय गोंधळ घातला तो त्याचबरोबर आम्ही काय करू शकतो त्याचा आक्रमक प्रचार झाल्यानंतर हा आकडा जे आपण 24% म्हणतात तो 36%वर जाणार. आज आम्ही समजा आमचा विभागात असा प्रकारचा सेन्स घेतो, आम्हाला असं जाणवते महाराष्ट्रातला मोर दॅन 1/3 वोटर दर प्रत्येकी 3 पैकी 1 मतदार हा आमच्या बरोबर आहे.
म्हणजे एक प्रकारे अजून शेर आने वाला है, जरा रुको, अशाच प्रकारची आता भावना आपण व्यक्त करताय. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर नेमकं कोणत्या पक्षाचं सरकार येणार, कोणाला किती जागा मिळणार, एवढंच नव्हे तर विभागवार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हा अत्यंत महत्वाचा सर्वे आपण पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय ओपिनियन पोल. ओपिनियन पोलमध्ये आपलं स्वागत. आपण घेतोय पुढचा प्रश्न. आपल्या पुढचा प्रश्न असा आहे की विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नेमकी स्थिती काय असेल? बघूया या विषयावर काय उत्तर दिलंय. नवी समीकरणं असं सांगतायत 49.3% लोक, त्रिशंकू विधानसभा 23.8%, राष्ट्रपती राजवट 4.5%, तर फेरनिवडणुका 5.7%. नवी समीकरणं असा स्पष्ट संकेत आपल्याकडे येतोय. आपल्याबरोबर आत्ताच आलेले आहेत शुभांगी खापरे. शुभांगी खापरे, तुम्ही पाहिलेत युती आणि आघाडी तुटल्यानंतरचा हा सर्वात मोठा असा सर्वे आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 मतदारसंघात युती आणि आघाडी तुटल्यानंतरच्या 4 दिवसात केलेला हा सर्वे आहे. काय सांगाल तुम्ही? लोक म्हणतायत विधानसभा निवडणुकीनंतर 49.3% लोक म्हणतायत नवी समीकरण येतील. आता ते स्पेसिफाय कसं केलं आहे मला माहीत नाही, पण मला वाटतं की ॲज फार ॲज मॅन्डेट असेल, माझं जो रिडिंग आहे लोकांच्या मनात एक फार स्पष्ट असेल की अलायन्सेस पोस्ट पोल जे होणार आहे त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स कसं असेल त्यांना ते फार क्लिअर एक ॲनालिसिस त्यांच्या मनात असणार. कारण अल्टिमेटली काँग्रेस एनसीपी किती वेगळी झाली तरी एक आयडिओलॉजिकल बाइंडिंग असेल किंवा त्यांचं वर्किंग रिलेशनशिप जो असेल पोस्ट पोल इलेक्शन्स आय थिंक ॲज फार एज पब्लिक इज कन्सर्न, वोटर इज कन्सर्न, त्यांच्या मनात त्याच्यात काही फार जास्त ॲम्बिग्विटी नसेल. तसंच शिवसेना आणि BJP बद्दल असणार. मला वाटतं यावेळेस द पीपल आर गोइंग टू वोट ऑन अ व्हेरी डिसिसिव्ह मॅन्डेट. म्हणजे मी बघत होते सगळे अनालिसिस आधीचे पण की ठीक आहे BJPचे काही पर्सेंटेज कमी झाले किंवा काँग्रेस इंडिव्हिज्युअली एनकॅश करू शकते ते याच्यात, पण तरी असं माझं असं मत आहे की पब्लिक जो असेल, जो वोटर असेल तो फार डिसिसिव्ह मॅन्डेट देणार आहे. आणि त्यांच्या मनात हे असणार की आघाडी आणि हे बिघडलं तरी त्याचे अल्टिमेटली एक फॅक्टर हा आहे की हा सगळा जो स्प्लिट झाला आहे काँग्रेस एनसीपी शिवसेना BJPमध्ये ते एक अपमेनशिपसाठी झालं आहे की दोन्ही दोन पोल्स जे आहे त्याच्यात काही फारसं डिफरन्सेस पोस्ट पोल होणार असं मला वाटत नाही. आणि तोच एक माइंडसेट लोकांचा असणार. बरोबर. शुभांगीताई, तुम्हाला असं वाटतंय की एक प्रकारे निर्णायक अशा स्वरूपाचं मतदान होणार आहे, मत मिळणार आहे? बघूया. एक्झॅक्टली हाच प्रश्न आपण पुढे विचारलेला आहे. त्या विषयावर काय सांगतायत लोक? कुठला पक्ष महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकेल? कुठला पक्ष महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकेल? 28.7% लोक सांगतायत भारतीय जनता पक्ष. शिवसेना 20.3% लोकांना स्वतःचं सरकार स्थापन करू शकेल असं वाटतंय, तर काँग्रेस 18.7%, राष्ट्रवादी काँग्रेस 10%, तर मनसे 1.7%. म्हणजेच एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला ॲडव्हान्टेज अशा स्वरूपाची आत्ता सिच्युएशन आहे. किरीट भाई, आज 9वा दिवस आहे नवरात्रीचा, दांडिया जोरात आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर हे ऐकल्यावर दांडिया जोरात खेळणार का? सीमोल्लंघन करणार. उद्या सीमोल्लंघन होणारच आहेत आणि महाराष्ट्रातलं सीमोल्लंघन उद्या होणार आहे. जे रावण रूपी जे सरकार आहे त्यात नायनाट करण्याचा संकल्प उद्या घेऊन दीपावलीच्या दिवशी महाराष्ट्रात नवीन महाराष्ट्र घडवणार सरकार. किरीट भाई, याच्या आधीच्या प्रश्नामध्ये किरीट भाई 1 मिनिट, दोन्हीची उत्तर एकदम द्या. याच्या आधीच्या प्रश्नामध्ये लोकांनी नवी समीकरण असं सांगितलं होतं. तुमचं ते सीमोल्लंघन आहे, त्याचा नवीन समीकरणाशी काही संबंध आहे का? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असं जे एक बोललं जात आहे त्याच्याविषयी स्पष्टपणे सांगून टाका एकदा. मी नवीन समीकरणं म्हणजे या नवीन समीकरणं म्हणजे कोणती? नवीन समीकरणं म्हणजे महाराष्ट्रात 20 वर्ष जे विभिन्न आघाड्या युतींचं सरकार, आता एक पक्षाला बहुमत, हे नवीन समीकरण, नवीन दिशा ठरणार आहे.
95 नंतर 2014 मध्ये फर्स्ट टाइम महाराष्ट्रातली जनता सरळ सांगणार आहेत, मला भाजप एका पक्षाला द्या बहुमत. मी बघा 2002, 2007, 2012 उत्तर प्रदेशमध्ये ही स्थिती होती. तिन्ही निवडणुकीत 2002 मध्ये मुलायम सिंग, 2007 मध्ये मायावती आणि 2012 मध्ये पुन्हा एकदा मुलायम सिंगला स्पष्ट बहुमत दिलं, 30% स्पष्ट बहुमत. यावेळी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी पण जर तुम्ही पाहिलं असेल तर TRS तेलंगणामध्ये आणि आंध्रमध्ये TDP कुणालाही वाटत नव्हतं, सर्वेमध्ये पण येत नव्हतं की या दोन्ही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल. एक्झिट पोल मध्ये पण नव्हतं आलं, परंतु बघितलं आपण पेटी उघडली आणि दोन्ही राज्यात स्पष्ट बहुमत त्या त्या पक्षाला मिळालं. महाराष्ट्रात तेच होणार आहेत. नवीन दिशा, नवीन संकल्प आणि नवीन निर्धार. चला यावेळी भाजपला आगमवूया. आणि म्हणून भारतीय किरीटभाई, जनता म्हणजे याचा अर्थ पक्षाला नवी 44 किरीटभाई नवी समीकरणं, याचा अर्थ तुमच्या मते स्वबळाची नवी समीकरणं असा वेळ झालाय का ब्रेकची? आणि ब्रेक नंतर कोणत्या विभागात कोणाला किती जागा मिळणार आणि अल्टिमेटली संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, NCP आणि मनसे यांना किती जागांचे आत्ता अंदाज आहेत हे सगळं आपण पाहणार आहोत. पण वेळ झालाय का ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा Zee24 तास. आपण पाहताय ओपिनियन पोल. ओपिनियन पोलमध्ये आपलं स्वागत. आपण जातोय पुढच्या प्रश्नाकडे. मोदींच्या नावावर भारतीय जनता पक्षाला मतं मिळतील का? मोदींच्या नावावर भारतीय जनता पक्षाला मतं मिळतील का? होय असं सांगतायत 42.5% लोक, तर नाही असं सांगतायत 33.6%, तर सांगता येत नाही 23.9%. म्हणजेच एक प्रकारे नाही किंवा सांगता येत नाही असं सांगणाऱ्यांची संख्या सुद्धा अत्यंत लक्षणीय आहे. अभय देशपांडे. मला वाटतं की मगाशी आपण जो उल्लेख केला की या निवडणुकीमध्ये मोदी स्वतः उमेदवार नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या जे इथे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत त्या लोकांची इमेज किंवा त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवारही जाहीर झालेला नाहीये, तर त्या संदर्भात लोक मतदान करताना विचार करतील. मागच्या वेळेस लोकांनी मोदींसाठी मतदान केलं होतं, यावेळेस त्यांना मोदींच्या सांगण्यावरून मतदान करायचं, यात खूप फरक आहे. दुसरं मला वाटतं की मधल्या काळामध्ये एक खूप फरक पडलेला आहे. मागाशी अंकुश काकडेंनी अगदी बरोबर उल्लेख केला त्याचा की पोटनिवडणुकांचे निकाल असतील त्यामध्ये मोठी लाट ओसरल्याचं थोडे बहुत तरी चिन्ह दिसलेली आहेत. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश सिंगनी फार काही भव्य कर दिव्य केलं म्हणून एकदम त्यांच्या एवढ्या जागा आल्या असं नाहीये, तर ती लाट ओसरलेली आहे. मोदींना मतदान करण्यासाठी जो वर्ग उतरला होता रस्त्यावर, जो की एरवी निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी सुट्टी समजून हिल स्टेशनला जातो, तो पण मतदानाला उतरलेला दिसला. तो उद्या भाजपाच्या इथल्या कुठल्या तरी नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी उतरेल का, हाही दुसरा प्रश्न आहे. आणि त्यावेळेसची लढत ही सरळ लढत होती. यावेळेसची चौरंगी पंचरंगी, काही ठिकाणी तर 6 उमेदवार 7 उमेदवार रिंगणात असतील. तर अशा वेळेस मला वाटतं की फरक पडतो. अशा वेळेस फक्त मोदींनी सांगितलं किंवा त्यांच्या पक्षाचा उमेदवार किंवा त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, यावर स्वाभाविकच आहे की मतदानाची टक्केवारी कमी होईल. किरीटभाई म्हणतात त्याप्रमाणे मोदी अजून मैदानात आलेले नाहीत, त्यामुळे हा प्रश्नाची जी काही एक तीव्रता आहे ती तीव्रता बदलू शकते. कदाचित मोदी आल्यानंतर त्यांचं मत नक्कीच असं असणार की नाही आणि सांगता येत नाही हे प्रमाण बदलण्यावरच त्यांचं धोरण अवलंबून असेल. म्हणून मी त्यांच्याकडे आता जात नाही, परंतु पुढचा प्रश्न हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सीट प्रोजेक्शन्स काय आहेत बघा. 2009 साली नेमके काय आकडे होते? भारतीय जनता पक्षाला 5 जागा मुंबईत होत्या, शिवसेनेला 4, काँग्रेस 17, राष्ट्रवादी 3, मनसे 6 आणि इतर 1 असे आकडे होते. तर तेच आकडे 2014चे अंदाज काय आहेत बघा. 2014चे अंदाज आहेत भारतीय जनता पक्ष 11, शिवसेना 8, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 5, मनसे 1 आणि 3 इतर. याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाला 6 जागांचा फायदा, शिवसेनेला 4 जागांचा, काँग्रेसला 9 जागांचं नुकसान, राष्ट्रवादीला 2 जागांचा फायदा, मनसेला 5 जागांचा तोटा, तर इतरांना 2 जागांचा फायदा होताना दिसतोय. संदीप प्रधान,
काय सांगाल तुम्ही? नाही, मागच्या निवडणुकीत आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक मोठं वोट डिव्हिजन केलं आणि त्याचा थेट फायदा हा काँग्रेस आणि काँग्रेसलाच, मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला मुंबईमध्ये झाला. यावेळेला ते तसं चित्र नाही. म्हणजे राज ठाकरे यांची ब्ल्यूप्रिंट सुद्धा आत्ता त्यांनी आणलेली आहे आणि त्याच्याबाबतची चर्चा होण्यापेक्षा सुद्धा आता इतर आघाडी आणि युतीमधले वाद ह्याच्याबाबतच जास्त चर्चा झाली. 2 दिवसातल्या सभांबाबत सुद्धा आपण बघतोय की सभांना तितकीशी गर्दी आत्ता त्यांच्या नाही दिसत आहे. त्यामुळे या सगळ्याचा हा परिणाम दिसतोय. पण मगाशी आपण जे म्हटलं की 23% मतदार अजूनही त्यांनी निर्णय कुठलाही मतदानाबाबतचा घेतलेला नाही आणि तो आकडा जेव्हा आपण म्हणतो की खूप मोठा आहे तेव्हा या आकड्यांमध्ये सुद्धा काही फेरफार होऊ शकतो, बदल होऊ शकतो. त्यामुळे एकदम आत्ता हेच चित्र आहे असं नाही किंवा हेच चित्र अंतिम राहील असं नाही, कारण 23% हा खूप मोठा आकडा आहे की ज्याच्यामुळे काही बदल होऊ शकतात. किरीट भाई, हे ज्या 6 जागा भाजपला वाढताना दिसत आहेत त्या नेमक्या कशामुळे? गुजराती व्होटर्सचा करिश्मा म्हणायचा का हा? लोकांना बदल हवा आहे, लोकांना मोदी अभिप्रेत विधन हवं आहे. सांगू इच्छितो की गुजराती, मराठी, उत्तर भारतीय आता कुठेही मुंबईत वादविवाद दिसत नाही. आता असं तर मुंबईत म्हणजे जे गेल्या वेळी मनसेंना जे मराठी भाषिकांचा एक कल गेला होता आता दिसत नाहीये. हा, काही लोकांनी गुजराती मराठी आता विवाद उभा करण्याचा प्रयत्न केला पण आपण पाहिलं कुठे काहीच नाही. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की जे भारतीय जनता पक्षाला 11 जागा आपला सर्वे मान्य केला तरी ते 11 जागा असेल ते स्प्रेड असलेल्या असतील. हा, ही गोष्ट खरी आहे की मुंबईतला गुजराती वर्ग हे 77 पासून भाजप बरोबर आहेत. पण याचा अर्थ इतर वर्ग पण आता आलेले आहेत बरोबर, त्यामुळे लोकसभेत एवढी सीट आणि जागा मिळेल. आणि म्हणून मतदान करताना यावेळी लोक भाषा, जाती थोडंसं वेटेज असेल पण अन्यथा आक्रमकता, स्पष्टता, स्वच्छता याच्याकडे जास्त कल राहणार आहे. आणि मुंबईचा मतदार तर बरोबर अधिक सुजाण आहे. मोदीला मानणार. काँग्रेससाठी मुंबईमध्ये मात्र काही चांगली आता शुभ संदेश असा दिसत नाहीये. 9 जागांचा फटका त्यांना मिळेल असा अंदाज आहे. त्याविषयी हर्षवर्धन पाटीलांना विचारणार आहे पण त्यापूर्वी आपण जाऊन बघूया ठाण्याची सिच्युएशन काय. 2009 साली ठाण्यामध्ये 4 जागा भाजपला, शिवसेनेला 5, काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 5, मनसे 2 आणि इतर 7 अशा जागा होत्या. तर 2014ला नेमकं काय घडतंय ते आपण पाहूया. भारतीय जनता पक्ष 8, शिवसेना 5, काँग्रेस 6, राष्ट्रवादी 3, मनसे 1 आणि इतर. म्हणजे जर आपण फायदा तोटा हा जर पाहिला तर भारतीय जनता पक्षाला 4, शिवसेना जेवढ्या जागा आहेत तेवढ्याच जागा मेंटेन करेल, काँग्रेसला 5 जागा मिळताना दिसत आहेत, राष्ट्रवादीला 2 जागांचं नुकसान, मनसेला 1 जागेचं नुकसान आणि इतर 6 जागांचं नुकसान. हे जे इतर आहेत ते छोटे छोटे पक्ष जे होते ते आहेत. अभय देशपांडे, काय सांगाल तुम्ही? मला वाटतं की ठाण्याचं राजकीय चित्र मागच्या काही वर्षांमध्ये फार बदलत गेलेलं आहे. कारण ठाणे शहर पूर्वी शहर म्हणा किंवा ठाणे परिसर म्हणा यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक आता तिकडे आलेले आहेत. वस्ती, नागरी वस्त्या वाढत गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याची टोपोग्राफी जी असते ती पण बदलत गेलेली आहे. दुसरा भाग जो त्याच्यामधला आहे की मागच्या वेळेस आता युती तर तुटलेली आहे, शिवसेना स्वतंत्र लढते आणि भाजप स्वतंत्र लढते. तिथे एक ठाणे शहर सोडलं तर मला वाटतं की ही दोन्ही मतं एकत्रित झाल्याशिवाय तिथे मोठ्या प्रमाणावर फायदा मिळत नाही. विशेषतः ठाणे ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मागच्या काही वर्षामध्ये बऱ्यापैकी तिकडे बांधणी केली होती आणि अलीकडच्या काळात राष्ट्रवादीतली काही मोठी मंडळी भाजपात गेलेली आहे. त्याच्यामुळे त्या तिकडे मोठे फेरबदल, राजकीय फेरबदल झालेले आहेत. त्यामुळे समीकरण यावेळेस बदलतील. परंतु मला वाटतं की भाजपा शिवसेनेच्या बाबतीत आहेत त्याच जागा राहतील की नाही, मला थोडीशी साशंकता आहे याच्याबद्दल. कारण ग्रामीणमधल्या बऱ्याचशा जागा भाजप यावेळेस ज्या लढवत होतं तिथेही शिवसेना यावेळेस मोठ्या ताकदीने उभी आहे. तर त्यामुळे मला वाटतं की काही प्रमाणात तिथली गणितं यापेक्षाही वेगळी दिसू शकतील असं एक माझं मत आहे. आपण नेमका कोकणामध्ये काय होणार आहे ते आता पाहूया.
2009 साली कोकणाची सिच्युएशन होती. भाजप 1, शिवसेना 4, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 5, मनसे 0, इतर 3. तर 2014 सालचे अंदाज आहेत. भारतीय जनता पक्ष 5, शिवसेना 3, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, मनसे 0 आणि इतर 1. म्हणजेच आपण कोणाला फायदा आणि तोटा हे जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढताना दिसत आहेत. शिवसेनेला एखाद जागेचा फटका बसू शकतो. काँग्रेसच्या जागा वाढताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या 3 जागा तब्बल 3 जागा कमी होताना दिसत आहेत. तर मनसे 0, इतर 2. हर्षवर्धनजी, मुंबईमध्ये आपण पाहिलं तर 9 जागांचा तोटा, परंतु ठाण्यामध्ये आणि कोकणामध्ये काहीसा फायदा होताना दिसतोय. काय सांगाल? नाही, आता आपला हा तसा पाहिला तरी एकदम हा म्हणजे रॉ सर्वे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण ज्यावेळेस हे सगळे पक्ष किंवा आघाडी युती ही डिवाईड झाली आणि त्यानंतर आपण घेतलेला हा सर्वे आहे. पण एक गोष्ट मात्र ह्याच्यामध्ये आपण जाणवली असेल की आता इथं काही आमच्या सहकाऱ्यांनी पण एक भावना व्यक्त केली की 2009ला मनसेनी बऱ्यापैकी मतदान घेतल्यामुळं काँग्रेसचा फायदा मुंबईमध्ये झाला. आता त्यावेळेस तर मतं डिव्हिजन करण्याकरता फक्त मनसे होती. आता तर मतांचं डिव्हिजन करण्याकरता म्हणून मुंबई असो, ठाणे असो किंवा कोकण असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र असो, मला ह्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट मांडावीशी वाटते. कारण मी पण अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतो मी. एक गोष्ट निश्चित आहे की ह्या डिव्हिजन ऑफ वोट्स हा सगळ्यात मोठा विषय हा ह्या उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचं महत्त्वाचं तंत्र आहे. आता या डिव्हिजनमध्ये तुमच्या सर्वेमध्ये एक गोष्ट ही आपल्याला मान्यच करावं लागेल की अनडिसाइडेड हा 23% वर्ग आहे. 23% आहे. 23% म्हणजे खूप आहे. आता जो पक्ष या सगळ्या स्पर्धेमध्ये त्या 23%मधून जेवढी मतं घेऊ शकतो त्या पक्षाची जागा निश्चितपणानं वाढणार हे स्पष्ट आहे. मला असं वाटतं की आता ह्याच्यामध्ये 288 ठिकाणी काँग्रेसने आपले उमेदवार उभा केलेले आहेत. इतर आमच्या कुठल्याही पक्षांनी त्यांना 288 ठिकाणी एका पक्षाचं सिम्बॉल हे 288 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये अजिबात नाही आहे सांगतो. आणि सायकोलॉजिकली त्याचा एक परिणाम असा होतो की या सगळ्याच ओव्हरऑल महाराष्ट्राच्या संपूर्ण एरियामध्ये जर एक कॉमन चिन्ह जर फिरत असेल तर मला वाटतं त्याचा सुद्धा काही प्रमाणामध्ये वोटिंगमध्ये बेनिफिट होऊ शकतो. एक विस्परिंग कॅम्पेन ज्याला म्हणतो आपण. कारण एक चिन्ह जर कॉन्स्टंटली सगळ्या भागामध्ये जर चाललं तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम काँग्रेसचं ते चिन्ह जाऊ शकेल असं मला वाटतं. म्हणजे मी काँग्रेसचा आहे म्हणून म्हणतो अशातला भाग नाही, पण ही साधारणतः तुम्ही मांडलेली जी आकडेवारी जी आहे त्याच्यावर मी सांगतो. दुसरा मुद्दा असा आहे की मुंबईमध्ये तसं पाहिलं तर कालच्या लोकसभेच्या निवडणुकीची आकडेवारी जर आपण बघितली, ठीक आहे मुंबईमध्ये आमची एकही जागा आली नाही हे इथपर्यंत मान्य. परंतु मतदान जर आपण मुंबईमध्ये बघितलं काँग्रेसच्या उमेदवारांना झालेलं, ते मतदान झालेलं तुम्हाला नाकारता येणार नाही. कारण त्याचं पर्सेंटेज जे आहे आणि आज आमचं मतदान ते तसंच आहे, जाग्यावर आहे. ते कदाचित त्याच्यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. कारण काही ठिकाणी आता ऑप्शन्स आल्यामुळं मुंबई शहरामध्ये सर्व जाती धर्मांची लोकं राहतात. एक कल्चर्ड एज्युकेटेड असा हे शहर आहे. आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये आता ह्या पुढच्या 4-8 दिवसामध्ये निश्चितपणानं तुम्ही दाखवलेला हा ओपिनियन पोल हा आम्ही एक आमचा रोडमॅप घेऊन आम्ही पुढे जाणार आहे सांगतो. आणि त्याचा निश्चितपणे दुरुस्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करू. काही लोकांना ब्रेकवर जाण्यापूर्वी सांगतो, काही लोकांना ह्या आकड्यामध्ये काहीशी डायकोटॉमी किंवा वैविध्य असं वाटेल, वैचित्र्य वाटेल. पण तुम्हाला मी सांगतो याआधी भारतीय जनता पक्षाने कणकवली, रत्नागिरी आणि गुहागर या तिन्ही जागा कधी ना कधीतरी जिंकलेल्या होत्या. उरण आणि पनवेल या भागात जर त्यांनी यश मिळवलं तर कदाचित या आकड्यापर्यंत पोहोचू शकेल असाच इकडे ट्रेंड आपल्याला दिसतोय. तर राष्ट्रवादीसाठी मात्र त्या ठिकाणी रत्नागिरीची जागा असेल किंवा इतर 2 जागा आहेत त्या अत्यंत धोक्याच्या आहेत. या सगळ्याचा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र इथं काय परिस्थिती आहे हे पाहण्यात का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. आपण पाहतोय ओपिनियन पोल. ओपिनियन पोल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र 2009 साली कसा होता. भारतीय जनता पक्षाला 11, शिवसेनेला 9, काँग्रेसला 14, राष्ट्रवादी काँग्रेसला इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर यश मिळालं होतं. ते म्हणजे 24 जागा, मनसेला 1 आणि इतरांना 11. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रावर सत्ता एक प्रकारे कुणाची असं जर त्याचं उत्तर होतं तर ते त्यावेळेला राष्ट्रवादी असंच होतं. 2014 सालचे अंदाज काय ते पाहूया. भारतीय जनता पक्ष 22, शिवसेना 15, काँग्रेस 18, राष्ट्रवादी काँग्रेस 9, मनसे 1 आणि इतर 5.
म्हणजे याचाच अर्थ पश्चिम महाराष्ट्रात कुणाला फायदा, तर भारतीय जनता पक्षाला 11, शिवसेनेला 6, काँग्रेसला 4, राष्ट्रवादी काँग्रेसला 15, मनसेला कुठल्याही जागेचा फायदा होताना दिसत नाही, तर इतर जागा 6नी कमी झाल्यात. आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आहेत. अंकुश काकडे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी इकडून तिकडे पक्ष बदलले, त्याचा फटका किंबहुना राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर पश्चिम महाराष्ट्रातल्या घोटाळ्यांचे आरोप सातत्यानं करण्यात आले, त्याचा काही फटका, त्याचं काही रिफ्लेक्शन इकडे दिसते असं वाटतंय आपल्याला? नाही, आमच्या पक्षातून काही मंडळी इतर पक्षामध्ये गेली, त्याचा थोडा परिणाम निश्चितच आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणार आहे. परंतु आपण म्हणालात की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांवरती घोटाळ्याचे आरोप केले गेलेले आहेत, त्याचं काही ते फक्त एक राजकीय आरोप आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही घोटाळ्यामध्ये ते आरोप सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे त्याचा काही फारसा परिणाम होईल अशातला भाग नाही. आपण जी आकडेवारी दाखवली त्याच्यामध्ये फार मोठं अंतर दिसतंय, तशी वस्तुस्थिती राहणार नाही. किंबहुना यावेळेला आम्ही जे उमेदवार उभे केलेले आहेत आणि जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठेही त्या ठिकाणी बंडखोरी आम्ही टाळलेली आहे आणि चांगले उमेदवार दिलेले आहेत. आपण म्हणालात की लोकसभेच्या वेळेला मोदींना मत द्यायचं होतं असं ठरलेलं होतं लोकांचं, परंतु यावेळेला महाराष्ट्रामध्ये कोणत्याच पक्षाने, 5ही पक्षाने या ठिकाणी मुख्यमंत्री जाहीर केलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्याला आपण मत देत नाही, तर आपण आपल्या मतदारसंघाच्या विकासाला, आपल्या माणसाला मत देतो, अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी मतदारांमध्ये राहणार आहे. आम्ही जे उमेदवार निवडलेले आहेत ते त्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी जिल्हा पातळीवरती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्राम पातळीवरती असेल, ग्रामपंचायतीमध्ये असेल, अतिशय चांगलं काम केलेले असे उमेदवार आहेत. त्यामुळे आम्हाला ठीक आहे, आपल्या सर्व्हेमध्ये ते दिसत असेल, पण तो पुढच्या ज्यावेळेला निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी वाढेल. अंकुशजी, तुमच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र अशा करता महत्वाचा होता की तुमचे सर्वात जास्त आमदार तिकडून निवडून यायचे. रविकिरण देशमुख आपल्या बरोबर आहेत. रविकिरण देशमुख, एक प्रकारे स्वाभिमानी पक्षाबरोबरची झालेली युती ही भारतीय जनता पक्षाला इकडे जास्त जागा देताना दिसते, कारण कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मात्र काँग्रेसच्या जागा वाढताना दिसत आहेत. काय सांगाल? मला वाटतं युवा वर्गाचा जो एक वाढता निर्णय घेण्यामधला जो एक कल आहे त्याचं प्रतिबिंब निवडणुकांमध्ये उमटायला लागलं आणि त्याची पहिली झलक आपल्याला लोकसभेच्या वेळी मिळाली. युवा वर्ग खूप आक्रमक झाला आहे, निर्णय क्षमता त्यांची अतिशय जोरदार आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजप हे जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये एकच मला दिसते की राष्ट्रवादी काँग्रेस का मजबूत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, बँका असतील, दूध संघ असतील. तर मला वाटते या संघांना, या सहकारी संस्थांना बांधलेला मतदार जो आहे त्यापेक्षा तरुण वर्गाची अपेक्षा आणि त्याचं पुढच्या भवितव्याची त्याला वाटणारी चिंता हा डिसायसिव्ह फॅक्टर मला या सर्वेमधून प्रतिबिंबित झालाय काय असं वाटतं. त्याचंच प्रतिबिंब याच्यामध्ये उमटलंय आणि तो आक्रमक झालाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपण पाहिलंय गेले 2-3 वर्ष अतिशय आक्रमकपणे, प्रसंगी आपल्याला ते थोडंसं अति वाटतं, हर्षवर्धन पाटील अधिक त्याच्यावर बोलू शकतील, परंतु त्याच्यातून काहीतरी फलित मिळालंय, शेतकऱ्यांना दरवाढ मिळाली आहे. मला वाटतं त्याचं प्रतिबिंब याच्यातून उमटतंय. आपण पुढच्या भागाकडे जातोय आणि तो म्हणजे उत्तर महाराष्ट्र. 2009ची स्थिती काय होती? भारतीय जनता पक्षाला 4, शिवसेनेला 7, काँग्रेस 6, राष्ट्रवादी 9, मनसे 3. म्हणजे मनसेचं सर्वात जास्त यश एक प्रकारे या भागात होतं, तर इतरांना 6 अशा प्रकारच्या जागा होत्या. उत्तर महाराष्ट्रामध्ये 2014चे अंदाज: भारतीय जनता पक्ष 11, शिवसेना 7, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 5, मनसे 1. त्यांचं नुकसान होताना दिसतंय. एकूणच कोणाला फायदा आणि कोणाला तोटा हे आपण पाहतोय, तर भारतीय जनता पक्षाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 2 जागा वाढताना दिसत आहेत, तर बाकी राष्ट्रवादी आणि मनसे या दोघांनाही नुकसान होताना दिसतंय. किरीट सोमय्या, एक प्रकारे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र हा तुमचा गड होताच, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक प्रकारे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडताना आता दिसताय, तशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात येतोय. महायुतीचा फायदा हा सर्वात जास्त तुम्हाला मिळतोय.
अंकुश काकडे ज्यावेळी बोलत होते त्यावेळी माझी इच्छा होती मध्ये बोलायची. हे बा लोकसभेत पण एनसीपी पाणीपत डाल्यात जमा होतं. त्यांना ते जे 3 जागा मिळाल्या ना तिथे मुख्य पक्षाचा उमेदवार नव्हता, निशाणी अपक्षांची होती. हे त्यामुळे ते 3 खासदार एनसीपीचे निवडून आले. तिथे भाजप पण नव्हता आणि शिवसेना पण नव्हती. नाहीतर खरं म्हणजे लोकसभेतच एनसीपी पश्चिम महाराष्ट्रात 0 झालं असतं. दुसरी गोष्ट अंकुश काकडेंनी सांगितले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले नाही. कसे होणार हो? गृह मंत्रालय तुमच्याकडे एकाचीही तुम्ही चौकशी होऊ दिली नाही. सगळ्या फायली दाबल्या, रिपोर्ट आल्यानंतर फायली जाळल्या. शेवटच्या महिन्यात एंटी करप्शननी अजितदादा पवार आणि तटकरेंच्या विरुद्ध 70,000 कोटीचा घोटाळा ते चौकशीचे आदेश दिले. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रात यावेळी एनसीपी सफाचट होणार आहेत. लोक भाजपचा हाती सत्ता देणार की या सगळ्या घोटाळेबाजांचा पैसा पुन्हा सरकारच्या तिजोरीत जमा करा. मी आपल्याला सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रात एनसीपीला डिपॉझिट वाचवता येणार नाही आहेत. हे एक प्रकारे तुमचं विशफुल पुढे पहा, विदर्भाचा कल पहा. किरीटभाई, आपण संपूर्ण जागांचे अंदाज वर्तवू त्यावेळेला तुमच्याकडे येतो मी. परंतु राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि नंदुरबार इथं खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आपल्याला दिसते. आपण पटकन विदर्भाचं चित्र आणि त्यानंतर हर्षवर्धन यांची या 3 भागांवर आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. 2009 साली भारतीय जनता पक्षाला विदर्भात 19, शिवसेनेला 8, काँग्रेसला तब्बल 24, राष्ट्रवादी 4, मनसे 0 आणि इतरांना 1 जागा होती. तर विदर्भातले 2014चे अंदाज आहेत. भारतीय जनता पक्ष 19, शिवसेना 3, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 8, मनसे 1 आणि इतरांना 5. याचाच अर्थ फायदा आणि तोट्याचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्ष आहे त्या स्थितीला राहील. शिवसेना 5 जागा तिकडे वाढवताना दिसते आहेत. काँग्रेस हे जागा गमावताना दिसतंय. 8 जागा, तब्बल फार मोठ्या 8 जागा गमावताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादीला तिथे 4 जागांचा फायदा होताना आपल्याला दिसतोय. हर्षवर्धनजी, काय सांगाल? एक प्रकारे विदर्भ जर सोडला तर बाकीच्या ठिकाणी थोडीशी परिस्थिती काहीशी सुधारताना दिसते आहे. परंतु एकूणच चित्र या भागामध्ये काँग्रेसला फारसं आश्वासक नाहीये. नाही, एकंदरीत आता आपण हे 3-4 रिजनचे जे आता आकडेवारी दाखवली त्याच्यामध्ये एक 2-3 गोष्टीचं मला विश्लेषण करणं आवश्यक वाटतं. तो म्हणजे पहिला मुद्दा असा आहे की बाय अँड लार्ज तुम्ही सगळ्या रिजनमध्ये पाहिलं तर तुम्हाला काँग्रेसची परिस्थिती किंबहुना काही ठिकाणी काँग्रेसने आपल्या जागा तेवढ्याच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या मेंटेन केलेले आहेत किंबहुना काही ठिकाणी वाढलेले आहेत. आता राहिला प्रश्न फक्त विदर्भामध्ये तुमच्या सर्वेप्रमाणे ठीक आहे 8 जागा मायनस दाखवते आपण, 24च्या ऐवजी 17 जागा किंवा 16 जागा येतील असं आपण म्हणताय. परंतु आता एक गोष्ट याच्यात स्पष्ट दिसते मला की भारतीय जनता पक्षाने वेगळा विदर्भ आम्ही करू ही भूमिका घेऊन त्यांनी प्रचारामध्ये सुरुवात केली. परंतु तिथं मात्र त्यांच्या मागच्या 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पेक्षा सुद्धा एकही जागा त्यांची वाढलेली नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आजही लोकांचं मत असं आहे की संयुक्त महाराष्ट्र आपण एक राहायला पाहिजे अशी भावना कदाचित त्या सगळ्या लोकांची असेल आणि असली पाहिजे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये समजा ह्या आकड्याशी मी काही सहमत नाही आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती खूप वेगळी आहे. आत्ता सध्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते, प्रामुख्यानं राष्ट्रवादीचे बरेचसे कार्यकर्ते हे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे कदाचित भाजपची संख्या ही तिथं तुमच्या पहिल्या प्रीपोल सर्व्हेमध्ये कदाचित थोडी वाढलेली दिसत असेल. परंतु हे सगळं चित्र तिथं खाली एखादा नेता एखाद्या पक्षात गेला म्हणजे त्याच्या पाठीमागं सगळं मतदान आलं हे समीकरण मला काही खूप चांगली परिस्थिती आहे. त्या 180 जागांवर विशेष लक्ष केंद्रित करणं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट की हेही लक्षात आलं आहे की मोठ्या प्रमाणात नवीन मतदार हे आमच्या जवळ येत आहेत. तिसरी गोष्ट प्रचारात थोडी आक्रमकता वाढवावी. चौथा पॉइंट, नरेंद्र मोदी बद्दल लोकांना खूपच आकांक्षा अपेक्षा आहेत. म्हणून मोदी साहेबांना विनंती करून त्यांनी महाराष्ट्रात थोडा जास्त सहभाग घ्यावा
परवापासून आता सुरू होत आहेत. नाही बरोबर आहे, म्हणजे 24 पेक्षा जास्त सभा होणार आहे. चलो म्हणजे तुमची पहिल्यापासून घोषणा होती चलो चलो मोदी के साथ शिवछत्रपती का आशीर्वाद, अशा प्रकारची घोषणा. हाच तुमच्या धोरणाचा आणि व्यूहरचनेचा भाग असणार आहे पुढच्या 13-14 दिवसात. किरीटभाई, स्पष्ट आहे की मोदींनी जे दिल्लीत केलं तसं मिनी मोदी सरकार महाराष्ट्रात आणायचं आहे. पहिल्यांदा या ठिकाणी मिनी मोदी सरकार अशा प्रकारचा एक शब्दप्रयोग झालाय. कार्यक्रमाची वेळ संपत आली, थोडक्यात प्रतिक्रिया घेतोय मी. सर्वात विशेषतः अंकुश काकडे, मुंबई आणि विदर्भ सोडलं तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला फटका बसताना दिसतोय. ठाण्यामध्ये 2 जागा, कोकणामध्ये 2 जागा, उत्तर महाराष्ट्रामध्ये तब्बल 4 जागा, मराठवाड्यामध्ये 6 जागा, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 24 वरून 9 जागांवर. काय सांगाल? सकृत दर्शनी आपल्याला लक्षात येईल की आमच्या पक्षात कोकणामध्ये उदय केसकर, दीपक केसरकर तिकडे गेले, उदय सामंत गेले, त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला हा फटका बसला, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपल्या या सर्वेक्षणामुळे जसं मगाशी हर्षवर्धन पाटील म्हणाले, तेच माझं मत देखील राहील की ठीक आहे, पुढच्या 10-12 दिवसामध्ये आम्हाला या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणखी काय कारणं शोधून त्या ठिकाणी आमची परिस्थिती कशी सुधारता येईल हे आम्ही पाहू. आपण मगाशी मराठवाड्याचं चित्र दाखवलं. जरूर त्या ठिकाणी गोपीनाथजी मुंडे यांच्या अकाली निधनामुळे एक सहानुभूतीची लाट आहे. परंतु निरगुडकर साहेब, एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या प्रमाणामध्ये सहानुभूतीची लाट आहे तशाच पद्धतीने पक्षांतर्गत रोज देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने काही ठराविक व्यक्तींना या निवडणुकीमध्ये प्रोजेक्ट केले जाते त्याचा परिणाम पक्षामध्ये असणाऱ्या जुन्या जाणत्या लोकांवरती देखील होतोय आणि त्याचा देखील परिणाम या निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळेला किंवा निकालाच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळेल. मराठवाड्यामध्ये असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण आमची परिस्थिती थोडीशी बिकट दाखवली आहे, परंतु त्याच्यावरती मात पुढच्या आपण पाहिलं असेल की कोल्हापूरला किरीटभाई असं म्हणतात की 90चा आकडा वाढवण्यावर आमचा प्रयत्न असणार आहे. तसंच तुम्ही म्हणतात की हा 38चं जे नुकसान आहे ते कमी करण्यावर आपला प्रयत्न असणार आहे. हर्षवर्धनजी, वेळ संपत आली, अगदी थोडक्यात तुम्हाला विचारतो. मुंबई, मराठवाडा आणि विदर्भ या तिन्ही ठिकाणी तुम्हाला नुकसान होताना दिसतंय, तर बाकीच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होताना दिसतोय. काय सांगाल? नाही, याच्यामध्ये उदयजी ज्यावेळेस आपला फायनल पोल होईल आणि ज्यावेळेस आपले निकाल लागतील त्यावेळेस सुद्धा आपण ह्या मुद्द्यावर चर्चा करून, मला असं वाटतं माझं स्टेटमेंट आपण रेकॉर्ड करून ठेवायला हरकत नाही. मुंबईमधली परिस्थिती काँग्रेसची सुधारणार आहे, ह्यापेक्षा सुद्धा चांगली. विदर्भातली सुद्धा परिस्थिती काँग्रेसची सुधारणार आहे, मराठवाड्याची सुद्धा परिस्थिती सुधारणार आहे. त्याचं कारण असं आहे की आता लोकांच्या मध्ये, कारण काय झालं की हे आघाडीमुळं किंवा ह्याच्यामुळं चांगले कार्यकर्ते दबले गेले शकतो तुम्हाला, किंवा ज्या भागामध्ये खरंच पोटेन्शियल आहे. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की आमचा एकही AB फॉर्म आमचा ह्या 288 मतदारसंघामध्ये चुकला नाही. कुठेही असं घडलेलं नाही किंबहुना आम्हाला कुठं कोणाला पाठिंबा द्यावा लागला नाही. त्याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे ती पूर्ण तयारी होती. आम्ही ज्यावेळेस 114 जागांच्या संदर्भातली चाचपणी केली तर 171 पेक्षा 114 मधला उत्साह कार्यकर्त्यांचा हा प्रचंड होता. ह्याचा अर्थ असा होता की 15-20 वर्ष त्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांना संधीच मिळाली नाही. आणि म्हणून त्या शेवटी निवडणुकीसाठी एक कार्यकर्त्याचं एक स्पिरिट लागतं. कार्यकर्त्याशिवाय निवडणूक होत नाही. मतदान केंद्रावरती मतदान खेचून आणणं, मतदान घडवून घेणं, याच्यामध्ये खाली एक प्रचंड मोठी फळी लागती आणि ती सुदैवानं फळी आज काँग्रेसकडे मजबूत आहे. आणि आपण जर पाहिलं असेल, आम्ही कधी फारसं कोणावरती व्यक्तिगत टीका करत नाही. आम्हाला आमचं काम करायचं, आम्हाला आमची भूमिका मांडायची आणि आम्हाला या महाराष्ट्रामध्ये, आता कदाचित माझ्या ह्या शब्दाची काही लोकांना अतिशयोक्ती वाटेल, परंतु काँग्रेस स्वबळावर सरकार या महाराष्ट्रामध्ये आणेल अशा प्रकारची मला खात्री आहे. आणि ह्याच्यावर आपण वाटलं तर तुमचा नंतरचा पुढचा सर्वे आल्यानंतर सुद्धा आपण प्रत्येक जण जिथे इथे नुकसान दाखवलं तर त्या ठिकाणी प्रत्येक जण पुढच्या सर्वेची वाट पाहतोय. मी चारही मान्यवरांना अत्यंत थोडक्यात त्यांची मतं मांडायला सांगणार आहे. सर्वप्रथम संदीप प्रधान.
एक लक्षात घेतलं पाहिजे की आता मोदींच्या 22 सभांवरती भर आहे आणि जवळपास 55 जागा वाढवायच्या आहेत. स्वबळावर सत्ता आणायची असेल आणि कोणाची मदत घ्यायची नसेल तर हा फार मला वाटतं डिफिकल्ट टास्क आहे. दुसरं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते घोड्यावर बसले होते की आपण स्वबळावर लढलं पाहिजे, त्यांच्यासाठी हा तुमचा जो रिझल्ट आहे पोलचा, हा खरोखर डोळ्यात अंजन घालणार आहे असं मला वाटतं. मनसेसाठी सुद्धा हा पोल इतका अंजन घालणार आहे की संघटनात्मक बांधणीकडे लक्ष दिलं नाही आणि केवळ करिश्म्याच्या भरोश्यावर राहिलं तर काय होतं ते दाखवणार आहे. काँग्रेससाठी हा खरोखरच एक चांगली गोष्ट आहे की नेतृत्व एक जर चांगलं असेल आणि त्याची प्रतिमा चांगली असेल तर फारसं नुकसान अशा वादळातही होत नाही. हाच आहे. आणि शिवसेनेसाठी असं आहे की जर समजा अशाच जागा राहिल्या तर शिवसेनेला जे काही चेपण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला गेल्या काही दिवसात, तर त्याचा वचपा आता शिवसेना काढताना आपल्याला दिसेल सरकार बनवताना. शुभांगी कापरे, एक प्रकारे नव्या समीकरणाकडे महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली आहे. नाही, मला वाटतं हा जो रिझल्ट आपल्याला इकडे दिसतात त्याच्यात थोडे डिफरन्सेस जे काही होतील नेक्स्ट 8-10 दिवसात, पण स्टेबिलिटी माझं असं मत आहे की स्टेबिलिटी हाच की फॅक्टर, क्रुशियल फॅक्टर राहील जेव्हा वोटर्स बाहेर पडतील. आणि त्यावेळेस आता जसं संदीप पण म्हणाले की मोदींची जी सभा आता होईल त्याच्यावरनं जो काही वातावरण निर्माण होईल. आणि आधी एकदा सुरुवातीला आपण जो दाखवलं इन्फ्लेशन जो फॅक्टर असेल, तर इन्फ्लेशन हा जो फॅक्टर सेंटर कसं ते एक्सप्लेन करतो आणि स्टेटचे जे बीजेपीचे लीडर्स आहे ते इन्फ्लेशनला हा सेंटर जेव्हा मोदी उतरतात मैदानात, म्हणजे मोदी इज अ फेस ऑफ बीजेपी जेव्हा ते म्हणतात, तर इन्फ्लेशन इतका हाय आहे, तर इन्फ्लेशन वाय इन 100 डेज आपण त्याला चेक नाही करू शकलो. हा स्टेट बीजेपी लीडरशिप किंवा मोदी कसं एक्सप्लेन करतात त्याच्यावर बरंच एक वातावरण निर्माण होईल. पण अजूनही मला वाटतंय की ही सगळी निवडणूक आहे जी परमिटेशन्स कॉम्बिनेशन्समध्ये काही फरक नाही होणार. काँग्रेस एनसीपीच एक अलायन्स राहणार आहे, बीजेपी शिवसेनाच अलायन्स राहणार आहे. एमएनएस विल बी जस्ट अ स्मॉल फॅक्टर, 8-10 सीट्स जे काही येतील किंवा 13-14 पर्यंत जाऊ शकतील. पण इव्हन आता असं स्टेबिलिटी विल बी देअर. आणि अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हा जो काँग्रेस एनसीपीचा आहे हा किती नेगेट करू शकतात हे लोक, त्याच्यावर हे सगळे एक समीकरण. रविकिरण देशमुख, प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळपास 12,000 ते 15,000 तरुण मतदारांची नोंदणी झालेली आहे. ते खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतील अशी आत्ताची चिन्ह आहेत. या सर्वेमधून एकच चित्र बाहेर येते, ते म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधातलं मतदान होताना दिसतंय, फटका बसताना दिसतोय. काय सांगाल? मला वाटतं ही जी नवीन पिढी आहे ती स्वतःचे प्रश्न ही सरकारबरोबर आणि नेत्यांबरोबर जोडती आहे की माझं भवितव्य काय आहे, माझं राज्य काय आहे, माझ्यासाठी पुढं काय वाढून ठेवलेलं आहे आणि मला तुम्ही काय देऊ शकता. हा प्रश्न फार गहन होत चालला आहे आणि याच्यावरच मला वाटतं हाच महत्त्वाचा निर्णायक टप्पा ठरणार आहे भारतीय लोकशाहीमध्ये. वैचारिक बांधिलकी मानणाऱ्यांपेक्षा आमच्या देशाचं भवितव्य काय, आमच्या राज्याचं भविष्य काय ते सांगा अशा म्हणणाऱ्यांची संख्या वरचीवर वाढते. आणि मला वाटते त्याचाच परिणाम म्हणून आजपर्यंत तुमचं पाहिलं, आता आम्हाला नवीन काहीतरी एक प्रयोग करू द्या असं म्हणणाऱ्यांची संख्या ही आता लक्षणीयरित्या वाढती आहे. मात्र जसं देशात घडलं, एक चेहरा लोकांनी पाहिला, त्याच्यावर विश्वास ठेवून बघूया म्हणून त्याला मतदान केलं, तसंच मतदान महाराष्ट्रामध्ये करत असताना तसा एक चेहरा आज नाही आहे. काँग्रेसकडे तसा चेहरा असेल, पण भाजपमध्ये, शिवसेनेमध्ये आणि इतर पक्षांमध्ये शिवसेनेने आता प्रोजेक्ट करायला सुरुवात केली आहे, परंतु ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही आहेत. परंतु हे जे फॅक्टर आहेत सगळे हे पुढच्या काळामध्ये फार महत्त्वाचे ठरतील असं मला वाटतं. अभय, वेळ अत्यंत कमी आहे, परंतु पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना अजूनही 24% लोकांनी नेमकं कोणाला मतदान करायचं हे ठरवलेलं नाही असं चित्र या 30 मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारसंघात इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने केलेल्या सर्व्हेमध्ये पुढे येते. त्याविषयी आपला शेवटचा शब्द. नाही, मला वाटतं की हा जो मतदार आहे जो अजून त्यांनी निर्णय घेतलेला नाही तोच या निवडणुकीचं भवितव्य ठरवणार आहे. दुसरं असं आहे की या निवडणुकीमध्ये वराड म्हणजे नागपूर विदर्भातला अर्धा भाग आणि मराठवाडा हा फार निर्णायक ठरणार आहे. आपण एक लक्षात घेतलं की बहुरंगी लढतीमुळे मध्ये ज्यांची वोट बँक आहे, ज्यांचं फिक्स कमिटेड वोट आहे त्यांना फायदा मिळतो. सगळ्या पक्षांच्या आकडेवारीमध्ये मोठे फरक पडत असताना काँग्रेसची आकडेवारी आपल्याला फारशी फरक पडताना दिसत नाहीये. त्यांचे फक्त 10 जागा कमी होताना दिसत आहेत. याचाच अर्थ स्पष्ट आहे की त्यांची वोट बँक इंटॅक्ट आहे. जर साधारणतः प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारणतः 30,000 ते 40,000 मतं त्यांची ठरलेली असतात आणि ती फ्लोटिंग वोट जी येतात त्यांच्याकडे याच्यावर ते जिंकतात. यावेळेस या मतदारांनी अद्यापपर्यंत निर्णय घेतलेला नाही आणि तेच मला वाटतं की मतदार या निवडणुकीचं भवितव्य ठरवतील. आणि शिवसेना आणि भाजप
यांच्यातला थोरला कोण आणि धाकटा कोण हे या निवडणुकीमध्ये मला वाटतं निश्चितपणे मतदार कोण. या निवडणुकीत थोरला कोण आणि धाकटा कोण, याचबरोबर आघाडीमध्ये नेमका बिघाडी करणारा कोण होता याचाही फैसला मतदान करणार आहेत. आपण पाहिलं असेल विभागवार याचं बायफर्गेशन काय होतं हे आपण पाहिलं. पुन्हा एकदा जाताना ऑन द फायनल नोट, भारतीय जनता पक्ष 90, शिवसेना 61, काँग्रेस 72, राष्ट्रवादी काँग्रेस 38, मनसे 6 आणि इतर 21. महाराष्ट्रातली नवी समीकरणं मांडायला मतदार आपल्या राजकारण्यांना भाग पाडतोय, हाच या ओपिनियन पोलचा अन्वयार्थ. अशाच प्रकारचा ओपिनियन पोल घेऊन आणखीन 4-6 दिवसानंतर मी तुमच्या समोर याच मान्यवरांसह येणार आहे. तुर्तास या मान्यवरांनी इतका प्रचारातला वेळ देऊन आमच्याबरोबर सहभागी झाले त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.